पक्षाशी एकनिष्ठ दाखवण्यासाठी चक्क महापौरांनीच मतदान केंद्रावरच कमळ साडी परिधान करून आल्यानं एकच खळबळ उडाली। सांगलीच्या महापौर संगीता खोत पक्षाची एकनिष्ठ असल्याचं दाखवण्यासाठी चक्क मिरजेत मतदान केंद्रावर कमळ चिन्ह असल्याची साडी परिधान करून आल्यानं एकच खळबळ उडाली। काँग्रेसचे नेते अयाज नाईकवडी यांनी आक्षेप घेत जोरदार वादावादी करून निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली, तर महापौर संगीता खोत यांनी दादागिरीची भाषा करून कुठेही तक्रार करा अशी धमकी दिली। या संदर्भात एसबीएनने जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता हा प्रकार चुकीचा असून गुन्हा दाखल होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। कारवाई करा असं नाही, आमचं म्हणणं काय आहे, आपण सगळेजण आचारसंहितेला बांधील राहायचं। आचारसंहिता कपड्यात काय आचारसंहिता असते? कुठलं काय असं नाही, काय तर सिस्टम आहे की नाही? कुठलं काय सिस्टम? तसं काय कुठं कायद्यात लिहिलंय का? कायद्यात नाही लिहिलं तरी पण ते आचारसंहितेचं भंग आहे। पण डिझाईन कपड्यावर नसून नाही, तुम्ही महापौर आहे, रिस्पॉन्सिबल आहे, तुम्ही प्रथम नागरिक पहिला आहे, मग पार्टीचा आहे। अहो मी पहिला पण इथं महानगरपालिकेत कंपनी आपण काय घालायचं याला आहे काही माणिकनगर येथील मतदान केंद्रावर महापौर स्वतः कमळाचं चिन्ह असलेलं, पक्षाचं चिन्ह असलेलं साडी परिधान करून त्या ठिकाणी मतदान केंद्रामध्ये आतमध्ये प्रवेश केला त्यांनी। हे खऱ्या अर्थानं आचारसंहितेचा भंग आहे आणि अधिकारी लोकांनी या 15 दिवसामध्ये आचारसंहितेच्या नावावर आमची गळचेपी केलेली होती आणि केवळ सत्तेचा दुरुपयोग करून, प्रशासनाचा वापर करून आणि सत्तेच्या माध्यमातून चुकीचा संदेश देऊन किंवा अधिकाऱ्यांना वाटेल तसं वापरणं, प्रशासन वाटेल तसं वापरणं, ही वर्ण कालपासून दिल्लीपासून गल्लीपर्यंत ही प्रथा आहे हे यांनी दाखवून दिलं। आम्ही या संदर्भामध्ये तक्रार केलेली आहे, वादावादी त्या ठिकाणी झालेली आहे। या संदर्भामध्ये व्हिडिओ शूटिंग आहे आणि व्हिडिओ शूटिंगमध्ये हे सगळा कैद झालेला असताना आम्हाला तुम्ही तक्रार दाखल करा म्हणून सांगताय, ही खरं तर चुकीची गोष्ट आहे। तुमच्या ॲपवर आम्ही तक्रार नोंद केलेली आहे, तुम्ही व्हिडिओ दिलेला, डाउनलोड केलेला आहे। अशा परिस्थितीत आम्ही तक्रारदार म्हणून न करता सरकारनं आपल्या आचारसंहितेच्या प्रशासनाच्या माध्यमातून यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी आम्ही केलेली आहे। IG साहेबांना भेटलेलं आहे, डेप्युटी साहेबांनाही आम्ही भेटलेलो आहे आणि त्यांनी कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज।